आषाढी वारी 2026 साठी लाखो भाविक पंढरपूरसाठी येत आहेत। तसेच मानाचं 10 पालखी हे पंढरपूरसाठी निघालेले आहे। मुख्य 2 पालखी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर मोरे पालखी हे दोन्ही पालखी आता पंढरपूरकडे निघालेले आहे। त्यासाठीच आम्ही सगळं दिंडीला पोलीस डिपार्टमेंटनी हे लाखो भाविकांसाठी वेगवेगळ्या सोयी केलेले। त्याच्यामध्ये मुख्य आहे की वाहनाचं पासस हे दिंडी सोबत एक हजारो संख्येने वाहन येतात। त्यांचा सोबत जे वाहन असतील, पाण्याचा टँकर आहे, त्यांचं जेवणाचं जे वस्तू असतात, त्यासाठीच आम्ही एक नवीन सिस्टम केले। त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं वाहनाला आम्ही पासस देऊन त्यांच्यासोबत QR कोड देणार आहे, जेणेकरून जे मुख्य वाहन जे पालखीसोबत येणार आहे त्यांच्यासाठी एक सविस्तर आणि एक चांगल्या प्रकारचं त्यांचं नियोजन होण्यासाठी हे पास सिस्टम आणि QR कोड सिस्टम आम्ही ह्या वर्षी सुरू करणार आहे। हे जे पासस ज्यांच्या वाहनामध्ये आहे ते मुख्य पंढरपूर जे रस्ते आहेत तिथपर्यंत येऊ शकतात। समजा वाकरी असतील, 65 एकर मध्ये त्यांना प्रवेश देता येणार असं सिस्टम आम्ही बनवले आहे। सगळं पालखी प्रमुखांना माझं आव्हान आहे की तुम्ही जे वाहन आहे त्याचं एक लिस्ट आम्हाला पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला द्यावी असं विनंती आहे। तसेच आमचा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही संपर्क करू शकता आणि मोबाईल नंबर खाली प्रमाणे दिलेले आहे। तसेच आमच्या वेबसाईटमध्ये पण आम्ही आषाढी वारी म्हणून एक नवीन एक टॅग केलेले आहे, तिथं तुम्हाला सगळं तिथं माहिती भेटून जाईल। तसेच हे जे पासेस आम्ही देणार आहे ते लिमिटेड असणार, 6000 प्लस आम्ही पासेस आणि QR कोड आम्ही देणार आहे, जेणेकरून जे तिथं कॅपॅसिटी आहे तेवढंच वाहनाला आम्ही पासेस दिले आहे। हे एक सिस्टम असं बनवले की आमचं तिथं अधिकारी आणि अंमलदार असतील, ते वाहनावरती स्कॅनर असतील, ते आम्ही स्कॅन करणार, जे पासेस व्हॅलिड असतील त्यांना आम्ही तिथं एंट्री देणार आहे। हे आडा बसण्यासाठी पासेसचे वाहन आहे त्यांना एंट्री न देण्यासाठी असं सिस्टम केलेले आहे, जेणेकरून जे मुख्य पालखी आहे त्यांचं वाहन, त्यांचं पासेस जे धारक आहे त्यांना एंट्री भेटून जाईल। धन्यवाद।